एक मार्ग. दुसरा विषय हे मागण्याचा. या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणार आहेत आणि इथून पाठीमागंसुद्धा आम्ही राहिलेलो आहेत. आमची प्रमुख मागणी आहे मराठा आणि कुणबी एक आहे. हा अध्यादेश हा जार आम्हाला मंजुरीसहित अंमलबजावणीसहित पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह. त्याच्यावरती अभ्यास चालला आहे, ऐकून घेणार नाहीत. खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत. तुम्ही काही कारणं सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास सुरू आहे. तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाहीत. त्याचं कारण पण तसंच आहे. जर आमच्या नोंदी सापडल्यात तर ते आम्हाला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी आडवं येणार नाही आहे मराठ्यांचे 3ही गॅझेटं लागू का केले म्हणून. कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणीसहित, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे. औंध संस्थांकडं तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्यासहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये. कारण आमचा जर जमिनीचा सातबारा सापडला आहे म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे. आमचा जर सातबारा नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका. सरकारने आडमुठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा. काय तुम्ही नाही म्हणला तर आम्ही देत, ते आम्ही ऐकून घेत नसतो. कारण आम्हाला पक्का माहीत झालं आहे आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहेत, आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहे. तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका, आमचं हक्काचं घर आहे ते द्या. भाड्याचं घरावाला आम्हाला कधी हुसकून देईन, म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं. आमचं हक्काचं सोडून तुम्ही ते का देता? आमची जमीन सातबाऱ्या नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईनी कशामुळे देता? ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देईल आम्हाला. त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे, आमची हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता? आम्ही जमीन कसू आणि मोठे होऊ. तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होतं. आमच्या हक्काच्या नोंदी आहेत 150 वर्षापूर्वीच्या. तुम्हाला 90ला 89ला आत्ता आरक्षण मिळालं, 1989ला 90ला. आमच्या 150 वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणूनच्या. कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती. शेतीची लाज नाही आम्हाला. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत, आम्हाला काय लाज नाही त्याची. तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या. सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला यावले कुणी तर हे तुम्ही ऐकू नये. या मताचे आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या, आमचं हे ते द्या म्हणतोय आम्ही. आमच्या नोंदी लागू करायला 3 गॅझेटची हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. आमची तिसरी मागणी आहे, सगळे सोयरेची अधिसूचना तुम्ही काढली, सगळे सोयरेची अधिसूचना काढली, तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाशीत सांगितलं होतं आम्ही आता 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली, आम्हाला 6 महिन्याचा अंमलबजावणीसाठी वेळ द्या. हरकती मागून त्याच्यावरती त्याची छाननी करतो. आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून 1.5 वर्ष झाले. इतका कोणताच समाज थांबू शकत नाही, इतका संयमानं माझ्या समाजाने विषय घेतलाय. कुठलीच जात या देशात जगाच्या पाठीवर अशी जात नाही की ते 1.5 वर्ष असून थांबू शकत. एखाद्या समजा वावर आहे आणि तो लोकांचे रोजान जातोय असून तो 10 वर्ष 20 वर्ष नाही थांबू शकत. तशी आमची परिस्थिती आहे. असून सुद्धा तरी मराठा संयमात होता, आडमुठा नाहीये, म्हणून तुम्हाला 1.5 वर्षाचा वेळ दिलाय. सगळे सोयरेची अधिसूचनेची व्याख्या सुद्धा आम्ही त्या वेळेस सांगितलेली, आजही तुम्हाला सांगतो. परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळत्या ते सोयरे, तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा 3-4 पॅरेग्राफ केलेले आहेत त्यांनी. आम्ही त्यांना सांगितलं होतं आमचे सांगितलेले शब्द घ्या, प्रत्येक वेळेस तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला, पुन्हा पुन्हा घोळ होईल. सगळे सोयरे का घ्यायचे? ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे घ्यायचे. का? त्याची पोटजात उपजात म्हणून. याच्या अगोदर 180 जातीच्या आसपास होत्या, 10-20 मागं पुढे होतील आकडा. ज्यावेळेस 1967ला ओबीसीला आरक्षण दिलं गेलं, मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्त्वाच्या प्रेसमधून सांगतोय हा विषय. कारण आता
आंदोलन खूप पुढे गेलंय आता पर आता निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटचं सांगतो, आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय. आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं. तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये. ह्यो राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाही आहे राज्य अस्थिर करायचं, खरं असून सुद्धा. सरकार जर आडमुठ्याच्या भूमिकेत जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मराठ्याचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता मराठा नाही तर सरकार आहे. हे का सांगतोय? ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे कोण? त्याची पोटजात उपजात म्हणून घ्या. का? याच्या अगोदर ज्यावेळेस 1967ला 180 जाती होत्या, त्यावेळेस ज्या जाती होत्या ओबीसीच्या घातलेल्या त्यांचे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले. ते सगळे सोयरेच आहेत आमच्या भाषात. त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केलेत. ते पण सांगतो काय चेंज केलेत तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला. पहिल्यांदा 180 जाती होत्या, आता 350-400 झाल्यात. हे सगळे सोयरे आत घेतले तुम्ही सोयीनुसार, फक्त त्यांचं नाव बदलिलं. त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं? पोट जात उपजात. सरकारी शब्द जोडला त्याच्याबरोबर, फक्त सगळे सोयरे शब्दाने वापरला त्यांनी त्यावेळेस. पोट जात उपजात म्हणले ज्याचे ओबीसी जात आरक्षणात घेतली, उदाहरणार्थ माळी समाज, उदाहरणार्थ परत एका जातीवर नाही बोलत, एक घेतली 5-7 जाती आहेत म्हणले घाला सोयरे आपले सगळे त्याच्यात. पण सोयरे घालता येत नाहीत ना, मग का? पोट जात उपजात म्हणा ना, तत्सम जात म्हणा, टाका घालून, झाल्या 350-400 जाती. तसं ज्याची कुणबी नोंद सापडली, मग मराठीचे पोट जात कुणबी होत नाही का फडणवीस साहेब? आमचे सगळे सोयरे, कारण त्या कुणबीचा आणि आमचा व्यवसाय एकच आहे. कुणबी म्हणजे शेतकरी, त्याचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती. आरक्षण हे शेती व्यवसायावर दिलेलं आहे किंवा व्यवसायावर दिलेलं आहे. ज्याला ज्याला दिलं त्याला त्याला व्यवसायानुसार दिलेलं आहे. मी एकदा गिरीश महाजन साहेबाला, फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून सांगतो, कारण म्हणून मी महत्वाची पत्रकार परिषद बोलवली. मला एकदा सगळं काय ते बोलायचं, मला उद्यापासून बोलायचंच नाही. यार चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं. त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं, बाबा पश्चिम महाराष्ट्रात आमचे नाते आहेत मराठवाड्याचे, मराठवाड्याचे नाते विदर्भात आहेत, त्यांना आरक्षण आहे विदर्भात, आम्हाला कमवून नाही. ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती. आणि म्हणलं मग आम्ही काय वाटगे आणतो का इकडं? आमच्याकडे काय समुद्र आहे काय? आमचा व्यवसाय शेतीचे, निकष सगळे जुळत आहेत. त्यांचे आमचे रोटीपिटी व्यवहार आहे, परंपरा आहे, धर्माची आहे, संस्कृतीची आहे, रोटीपिटी व्यवहाराची आहे, सणावारांची, उत्सवाची, व्यवसायाची. आमचं त्यांचं सगळं साम्य आहे, तत्सम आहेत आम्ही. त्यांच्यासारखेच आहेत, तत्सम म्हणजे तसेच आहेत आम्ही. तत्समचा अर्थ त्यांनी सरकारनं त्यांच्या शब्दकोशात, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या शब्दकोशात तो शब्द घातलाय तत्सम. त्यांनी तोच नाही पण तसा. आपण सारखे दिसत नाहीत, मग त्याचा व्यवसाय ते म्हणले. बागवान म्हणले शेती करतो, बागायती करतो. माळी बी म्हणले बागायती करतो. लगेच माळीनी म्हणजे या येवल्याच्या त्या गचपाण्यानी त्याने लगेच सांगितलं आमचा व्यवसाय म्हणले बागायती आहे, आम्ही शेती करतो. बागवान घाला म्हणले आमचाच भाऊ आहे. सत्य सांगायलो हा, घातले बागवान. का? व्यवसाय सारखा आहे ना. माळ्याचा व्यवसाय बागायती करणं आहे, मग त्याचा बागायतीचे किंवा तो कष्ट करतो, उत्पन्न काढतो, याचा अर्थ हेच आहे आमच्या गावरान भाषेत. आणि मग मराठी काय करते? मराठी काय करते म्हणजे हे सत्य आहे. त्यांनी व्यवसायाच्या आधारावर लोक घातली आतापर्यंत. आमचं म्हणणं आहे आमचा व्यवसाय शेती आहे. कुणबी आणि मराठी एक आहेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. मी आधीच्या जातीचे उदाहरण दिले, फक्त जात म्हणून नाही दिले, उदाहरण म्हणून दिले. ते यावलेलं पुन्हा जातीकडनी मी फक्त उदाहरणासाठी तो विषय घेतलाय, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला कळावं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला कळावं म्हणून. त्याच्यामुळं सगळे सोयरे पोटजात उपजात म्हणून घ्या, आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या, तत्समे म्हणून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोयरे. लय झालं तर ज्याची कुणबी नोंद सापडली
असणारा मराठा त्याचा सोयरा कशावर, हेच जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या 100 रुपयाच्या बॉन्डवर आमच्याकडून, ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याकडून की हो बाबा हे माझा पाहुणाचे, माझा आमचा व्यवसाय सारखाच आहे, तुम्हाला जे घ्यायचे ग्रह चौकशी करा, तो सोयराच आहे का, या 2 सूट द्यायला तयार आहेत, आणखीन काय पाहिजे. पण व्याख्या सरकारने समजून घ्या, ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळं, तर त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून, त्यांची पोटजात उपजात हे म्हणून, त्यांचे रुटीबिटी व्यवहार आहेत, त्यांच्या चाली रूढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मागासवर्ग आयोगाच्या निकषानुसार सगळ्या बसत्यात म्हणून. आणि जो कुणबी आहे आणि मराठा आहे हे तत्सम आहेत, तसेच आहेत म्हणून द्या. व्याख्याचा गैरअर्थ करून पितृसत्ताकडे विनाकारण नेऊ नका. जसे त्यांचे सगळे सोयरे पोटजाती उपजाती घेतल्या म्हणून आमचेही घ्या. आपले 5वं मागणं त्यांनी सांगितलं होतं सर सकट तुमचे गुन्हे मागे घेतो, कारण हल्ला आमच्यावर झाला. याच ठिकाणी ज्या ठिकाणी माझे महंत गुरुवर्य सगळे मंडळी संत महंत बसलेत, याच ठिकाणावरती रक्ताच्या थारोळ्यात माझ्या मायमावल्या पडल्या होत्या. हीच ती जागा आहे की या जागेवरती रक्ताच्या थारोळ्यात आमच्या आई बहिणी समाजाच्या पडल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच केस झाल्यात 307 सारख्या, आमच्यावर, आम्ही मार खाऊन. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ह्या सगळ्या खोट्या केसेस झालेल्या आहेत. त्यावेळेस ते मीडियात पण आलेलं आहे. आम्ही या सरसकट राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घेतो, आणखीन घेतलेल्या नाही. जी 6वी 7वी मागणी की मराठा आरक्षणासाठी जे आमच्या बांधवांनी बलिदानं दिलेत त्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक निधी आणखीन दिलेले नाहीत, कारण आमचं कुटुंब उघड्यावर पडलेत. यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी खेळायला नाही पाहिजे, कारण शेवटी बारीक बारीक लेकरं सांभाळायचे कसे. करता पुरुष घरात गेल्याच्या नंतर ज्याचे त्याचे हाल ज्याला त्याला माहीत असतात, हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आज आम्ही प्रेमानं सांगतोय, तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या. फडणवीस साहेब, पुन्हा पुन्हा आडमुठं समजू नका. तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो. तुम्ही जर समाजाशी सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितलंय जे सत्य ते जर द्यायला लागलात, तर ह्यो समाज डोक्यावर घेईन म्हणतोय तुम्हाला. ना आज शब्द आहे माझा. महंतांच्या समक्ष आज इथं शेकडो महंत बसलेत की यांच्याच हातावरती, यांच्याच ज्ञानावरती, यांच्याच संस्कारावरती आमचं राज्य चालतंय. हाच तो वारकरी संप्रदाय. यांच्या समक्ष शब्द देतो. आमचं कायद्यात बसणारं, संविधानात बसणारं तुम्ही आरक्षण द्या, आड्यात घुसू नका. असून का देत नाहीत